सरकारनं मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांसाठी 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू केली। उद्देश अर्थातच चांगला होता। शेतकऱ्याला विम्याच्या हप्त्यासाठी जी रक्कम भरावी लागायची तो खर्च वाचला। नैसर्गिक संकटामुळे पिकाचं नुकसान झालं तर त्याला विम्याचं कवच असावं, शेतकऱ्याला थोडाफार दिलासा मिळावा अशी पीक विम्याकडून अपेक्षा असते। पण अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये फार काही फरक पडला नाही असं चित्र आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामधील अनेक गावांमध्ये शेतकऱ्याला 70 ते 75 रुपये मिळालेले आहेत। आधीच शेतमालाला भाव नाही, त्यात नैसर्गिक आपत्ती यामुळे जीव मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांची सरकार आणि विमा कंपन्यांनी थट्टा केली आहे अशी भावना शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे। विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा मुद्दा आज चर्चेत होता आणि याच विषयावरती आम्ही विचारला होता झिरो अवर मधील आमचा आजचा दुसरा प्रश्न। आणि तो दुसरा प्रश्न पाहण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला। आमचा दुसरा प्रश्न, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कमी पीक विमा मिळण्यास कोण जबाबदार आहे, सरकार की विमा कंपनी? आणि आता आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील एक उदाहरण पाहूयात। भरत कारभारी तुपे हे वैजापूर तालुक्यामधील बाभुळगाव इथले शेतकरी आहेत। त्यांची 2 एकर शेती आहे। त्यापैकी 1 एकरावरती त्यांनी गेल्या वर्षी मक्याचं पीक घेतलेलं होतं। त्यांना एकरी साधारण 30,000 रुपये खर्च आला होता। मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचं नुकसान झालं, उत्पादन कमी मिळालं, भावही कमी मिळाला। त्यांना फक्त 14,400 रुपये आले। म्हणजे नफा मिळणं तर दूरच, खर्चाच्या तुलनेमध्ये त्यांना 15,600 रुपयांचा तोटा झाला। झालेल्या नुकसानाची त्यांनी तक्रारही केली, मात्र विम्याचे 73 रुपये 71 पैसे त्यांच्या खात्यावर पडल्याचा मेसेज त्यांना आला। असाच अनुभव जो आहे तो परिसरातील आणखी काही शेतकऱ्यांना देखील आलेले आहेत। त्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते आता पाहूया। पीक विमा योजनेचे, फसल योजनेचे जे पैसे आले, किती पैसे आले ते 73 रुपये 71 पैसे। काय वाटतं एवढे पैसे? तेवढ्या पैशात मी 3 ताळी बांगला होईल ना सर त्याच्यामध्ये, विम्यामध्ये आहे की नाही? एवढे विमावाल्याने पैसे टाकले। मागच्या वर्षी तरी आपण पंतप्रधानांना विमा दिले 1 रुपयामध्ये, तर त्याच्या मागच्या वर्षी आम्ही 2-2 हजार रुपये विम्यात घातले तरी यायना दिले नव्हते। त्याच्यामध्ये काय येणार आहे? का औषध येणार आहे, का काय खत येणार आहे, का काय येणार आहे 73 रुपयामध्ये? पीक विमा फसल मला 77-60 पैसे आले। 77 रुपये 60 पैसे। बरं, आता काय करणार एवढे पैसे? याच्यामध्ये तुम्हाला फवारणीचं एक औषधाची लहानशी एक टाकीचं सुद्धा औषध नाहीये शेतकऱ्यांसाठी। फवारणी जर करायची ना समजा कापसावर, तर एका टाकीचं सुद्धा औषध नाही फवारणी करण्यासाठी। याच्या उपर काय करायचं जाते? 73 रुपयामध्ये सरकारनं पाटील याच्यात करायचं काय? मला काय 70 रुपये आले हो, आणि माझ्या खात्यावर तर आलं 500-600 रुपये फक्त। आणि आणखीन 500-600 रुपये कुठं आणून मी टाकाला? आणि ते 70 रुपये काढावं कसे? काय टाकले तुम्ही ते? आम्ही तर रोज मजुरीने जातो कामाला। काय शासन आहे काय आहे का काय? काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे 70 रुपये मिळाले, पण एवढ्यावरच हा प्रकार थांबत नाही। ही तुटपुंजी रक्कम खात्यामध्ये जमा झाली तरी ती काढण्यासाठी खात्यामध्ये किमान 1,000 रुपये बॅलन्स असावा लागतो। पीक विमा खात्यामध्ये जमा झाल्यानं काही शेतकऱ्यांच्या खात्यामधील बॅलन्स हा 500 रुपये झाला। म्हणजे विम्याचे 70 रुपये काढण्यासाठी आधी खात्यात 500 रुपये जमा करावे लागणार आहेत। ते आणायचे कुठून असा प्रश्न आता शेतकरी विचारतोय। हे 70-80 रुपये मिळाले तरी त्यामध्ये शेतकऱ्याला काय खरेदी करता येऊ शकतं हा प्रश्न आपल्याला पडू शकतो। आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय। किती आहे बिल तुमचं? बिल किती झालंय? काय काय घेतलं? काय तुम्ही हे काय घेतलं ना औषध? काय आहे ते? कशाचं औषध आहे हे? याच्या आपले डोळक्यावर मारायला। बरं, किती झालंय बिल? त्याचं बिल किती झालं? काय किती बिल तिकडे? किती अंदाजे? 500-600 रुपयाचं काय असेल? माझ्याकडे 80 रुपये आहेत। या 80 रुपयामध्ये तुमच्या दुकानावर काय येतं ते सांगा। काय येणार नाही? काय येईल? चिल्लर पुढे येतील 10-10 रुपयाचे पाकिट, भेंडी, गवार, दोडकं, कारलं, काय जे लागले ते घेता येईल। बरं, 80 रुपयाला एक तणनाशकचं पाकिट घेता येईल। बरं, 20-20 झिरोचं गोणी कशी येईल त्याच्यामध्ये? बरं, गोणी 50 किलोची गोणी राहते, 1200 रुपयाला राहते, 1470 रुपयाला राहते। हा सुट्ट म्हटलं तर मग आपल्याला खत सुट्ट देता येईल। किती येईल?
किती झाले तरी टाकायचं. 1 किलोचं समजा 40 रुपये किलो 50 रुपये किलो विकतो त्या हिशोबाने धरायचं. म्हणजे 70 रुपयामध्ये 1.5 किलो येईल. अजून काय येईल तुमच्या दुकानामध्ये? 70 रुपये बाजरीचं एखादं बियाण्याचं पाकिट येईल. हा मजा घ्यायची कशाला? काय करायचं काय? म्हणजे मी चॅनल चालू केलं एखादं. नाही, पण मजा कशासाठी घेतो असं तुम्हाला वाटतं? मला काय माहिती पण काय येईल ते तर सांगा. बाजरी नाही येणार ना. हा बाजरी कशी येईल? 70-80 रुपयात. मग काय येईल? 70-80 रुपये मध्ये आता मी देतो समजा 110 रुपये किलो. हा मग किती घ्यायची किती नाही तेवढं पाहिजे. आता मी शेतकऱ्यांना पण, शेतकरी आहेत माझ्यासोबत, तुम्हालाही विचारतो. वैजापूरच्या एका शेतकऱ्याला 70 रुपयाचा विमा आला 2 एकरासाठी. कसं जगायचं त्यांनी? कसं करायचं त्यांनी? त्यांना सांगितलं नाही का गळा असं करायचं म्हणून? तुम्ही शेतकरी आहे, मग कसं करायचं? मग काय करायचं? हेच करावं लागतं, दुसरं काहीच नाही इलाज राहत त्याला. कुठे पीक विम्याच्या कमी पैसे मिळाले तर कोणत्याच नुकसानीची भरपाई मिळालीच नाही असा अनुभव शेतकरी घेत आहेत. नागपूर जिल्ह्यामधील काटोलमध्ये उपविभागीय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. पीक विम्याचे पैसे मिळाले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे. पीक विमा कंपन्या याआधीही राजकीय पक्षांच्या आणि शेतकऱ्यांच्या रोषाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या आहेत. पीक विमा योजना हा एक मोठा घोटाळा आहे असा आरोप 2019 साली उद्धव ठाकरेंनी केला होता. एवढंच नव्हे तर 17 जुलै 2019ला उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये विमा कंपन्यांच्या ऑफिसवर इशारा मोर्चाही काढला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना फडणवीस सरकारमध्ये सत्तेत सहभागी होती. हे विशेष. पीक विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतीवरती उद्धव ठाकरेंनी आजही प्रश्न उपस्थित केलेला आहे. ही एकूण जर का परिस्थिती पाहिली, पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाहीयेत. आजच मला माहिती मिळाली. नाही ते दुसरं तुम्ही दिलं ना, 1 रुपयात पीक विमा, नाही ते द्या ना खालचं. हां, 1 रुपयात पीक विम्याची घोषणा केली होती, पण शेतकऱ्याच्या खात्यात केवळ 70 रुपये काही ठिकाणी जमा झालेले आहेत. अशी म्हणजे सगळे चित्रविचित्र ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. पीक विम्याच्या मुद्द्यावरून विधानसभेमधील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. हे शेतकऱ्यांचं सरकार नाही असा सूर वडेट्टीवार यांनी लावला. या सरकारमुळे शेतकऱ्यांची अधोगतीच झालेली आहे असं ते म्हणाले. लोकांनी ऑर्डर काढला की किमान पीक विम्याचे पैसे आणि मदतीचे पैसे हे 1000 रुपयाच्या वर मिळाले पाहिजे. अरे खोटं बोलून किती फसवायचं. हे पीक विम्याच्या या पैशातून कळते आहे की सरकार शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायला निघालाय. आणि म्हणून पीक विमा जो होता फसवा होता. मी पुन्हा सांगेल, पीक विम्यातून अत्यल्प मदत का झाली तर पीक विमा कंपन्याकडून सरकारने 5% कमिशन घेतलाय. तो नगदी रूपाने घेतलाय. म्हणून या राज्यातील शेतकऱ्याची अधोगती झाली आहे आणि पीक विमा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही, हे या ठिकाणी सांगतात. खरं तर कृषी विभागाकडून विमा कवच देण्यासाठी भरपूर प्रयत्न केले जातात. या खरीपासाठी आतापर्यंत पीक विम्यासाठी 24 लाख अर्ज आलेले आहेत. गेल्या खरीपाचा विचार केला तर शेतकऱ्यांना 4,434 कोटींची नुकसान भरपाई देय होती. त्यातले 3,710 कोटी देण्यात आले तर 724 कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना केलेली मदत ही नेहमीच चर्चेचा विषय ठरते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा मंजूर करताना कंपन्या कोणते निकष वापरतात? आता शेतकऱ्यांपुढे कोणते पर्याय आहेत? विमा कंपनी आणि सरकारशी संबंधित काही प्रश्नांबाबत माजी कृषी अधिकारी आणि विमा अभ्यासक उदय देवळाणकर यांनी नेमकं काय उत्तर दिलेलं आहे ते पाहूयात. विमा देताना गेल्या 7 वर्षातल्या 5 वर्षातलं बेस्ट उत्पन्न म्हणजे जास्त ॲव्हरेज असलेल्या वर्षांचं उत्पन्न आपण गृहीत धरतो आणि त्याची सरासरी उत्पन्न म्हणून आपण गृहीत धरतो. आणि हे म्हणजे हे उंबरठा उत्पन्न आणि ह्या वर्षी आलेलं उत्पन्न ह्यांच्या फरकातली रक्कम आणि त्याचा जोखीम स्तर असतो 70% आणि जोखीम स्तर ठरवताना त्याची MSP आणि लॉंग टर्म ॲव्हरेज ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला असतो.
यात एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. समजा 1 टन म्हणजे आपल्याकडचं एका गावातलं महसूल मंडळातलं सोयाबीनचं ॲव्हरेज आहे 1000 किलो. आता एका महसूल मंडळात साधारण 16 ते 21 गावं असतात आणि याच्यात किमान 12 प्रयोग केले जातात. हे प्रयोग विकास विभाग म्हणजे जिल्हा परिषद, महसूल विभाग आणि कृषी विभाग अशा 3 यंत्रणांकडून आपण करतो. किमान 10 प्रयोग झाल्यावरच आपण हे गृहीत धरतो विम्यासाठी. आणि जर महसूल म्हणजे तालुका हे महसूल मंडळाच्या ऐवजी युनिट असेल तर मग ते प्रयोग जास्त होतात, 15 ते 18 प्रयोग केले जातात त्याच्यामध्ये. आणि त्याच्या सरासरीनंतर त्या महसूल मंडळाच्या विम्याची मोजणी आपण करतो. ह्याच्यात काय झालं आहे की गेल्या 5-7 वर्षामध्ये सातत्याने उत्पन्नात घट आहे आणि ही घट आल्यामुळे सरासरी उत्पन्न कमी आलेलं आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर एखादं 1000 किलो एका गावातलं सोयाबीनचं उत्पन्न आहे आणि तिथला जोखीम सर 70% म्हणजे 700 किलो आहे आणि प्रत्यक्षात उत्पन्न आलं त्याचं 699 किलो, तर त्याला 1 किलोचे पैसे मिळतील. म्हणजे MSPच्या भावाप्रमाणे त्याचा 4550 प्रति क्विंटल असेल तर 45 रुपये त्याला मिळतात. त्याचे जे पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन्स आहेत ते आपण पाहिले पाहिजेत. आणि ह्या परिस्थितीमध्ये सातत्याने गेल्या काही काळात विमा दिला गेला तर सतत जेव्हा विमा दिला जातो त्या एखाद्या पिकात, एखाद्या महसूल मंडळात आणि त्याचं एकही चांगलं वर्ष येत नाही ॲव्हरेज वाढवण्यासाठी, तर त्यावेळेला ह्याचं लाभ कमी कमी होत जाणार हे उघड आहे. त्यामुळे 1-2 तरी चांगली वर्ष चांगल्या ॲव्हरेजची आली त्या महसूल मंडळात तर विम्याचा अधिक लाभ मिळू शकेल. पीक विमा योजनेतील या त्रुटीवर सर्वच विरोधी पक्षांनी बोट ठेवलं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तुटपुंजा पीक विमा मिळवण्यावरती टीका केलेली आहे. तसंच दुष्काळ जाहीर होऊनही शेतकऱ्यांना दुष्काळ निधी मिळाला नाही याकडे देखील त्यांनी सरकारचं लक्ष वेधलंय. काही शेतकऱ्यांना फार तुटपुंजी रक्कम तिथं मिळाली, 70, 80, 100 रुपये. याच्या खोलामध्ये सुद्धा जाण्याची जरूरत आहे. आणि त्याच्याचबरोबर दुष्काळ हा जेव्हा जाहीर झाला फक्त 41 तालुक्यात झाला, ती यादी केंद्र सरकारकडे पाठवली. पण 12 जिल्हे असे होते दुष्काळ असताना तो जाहीर झाली नव्हती. झोपलेलं सरकारला आम्ही जागं केलं. 20 दिवसानंतर दुष्काळ त्या जिल्ह्यांमध्ये जाहीर झाला, त्यात नगर जिल्हा सुद्धा आहे. आणि मग तो जाहीर झाल्यानंतर आत्तापर्यंत दुष्काळ निधी 1 रुपया सुद्धा शेतकऱ्याला मिळालेला नाही. अधिवेशन संपण्याच्या अगोदर दुष्काळ निधी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आलाच पाहिजे, ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे. आणि आता वेळ झालेली आहे आपल्या आजच्या भागातील पीक विम्याच्या प्रश्नावरील प्रतिक्रिया पाहण्याची. आणि त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला. तर आजचा प्रश्न होता, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कमी पीक विमा मिळण्यास कोण जबाबदार आहे, सरकार की विमा कंपनी? तुम्ही कशा प्रकारे व्यक्त झालेला आहात ते पाहूयात. एक्सवरती आदित्य गायकवाड म्हणताय, पीक विमा कंपनीच्या नियम अटी शर्तींतील गौड बंगाल आणि सरकारी पंचनाम्यामध्ये हलगर्जीपणामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहतोय. युट्यूबवरती राजेश्वर उंबरे म्हणतायत, सरकार लाचार होऊन विमा कंपनी पुढे लोटांगण घालतंय. तर अनंत झटाले म्हणालेले आहेत, 1 रुपयात विमा देऊन हाती पण भोपळाच दिला. सागर गायकवाड म्हणतायत, पीक विमा फक्त कंपनीच्या फायद्याचा असतो, शेतकऱ्यांना कायम वंचित ठेवलं जातं. विशेष म्हणजे सरकार पण शेतकऱ्यांची बाजू घेत नाही. फेसबुकवरती सलमान पटेल म्हणतात, सरकार आणि विमा कंपनी दोघे जबाबदार आहेत. सरकारनं 1 रुपया विमा योजना सुरू केली तेव्हापासून विमा कंपन्या शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. खंडू कदम म्हणतात, पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी नसून फक्त विमा कंपन्यांसाठी अंमलात आणलेली आहे. सचिन दहीकार म्हणतात, विमा कंपन्यांवरती सरकारचं नियंत्रण अजिबात नाही. तर संदीप कोल्हे म्हणतात, सरकारचा वचक नाही पीक विमा कंपनीवर. इंस्टाग्रामवरती सचिन चव्हाण म्हणतात, दोन्ही जबाबदार आहेत. आणि आम्ही विचारलेल्या या प्रश्नावरती महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरवर. तर काय कौल दिलेला आहे महाराष्ट्रातल्या जनतेनं? युट्यूबवरती एकूण मतं प्राप्त झालेली आहेत 20,000. तर यासाठी कोण जबाबदार आहे हे थेटपणे जे आहे एकूण मतांमधून प्राप्त होताना, तर इंस्टाग्रामवरती आपल्याला 3,500 मतं मिळालेली आहेत. आणि सरासरी जर आपण विचार केला तर सरकार
असं म्हणणं आहे 79% जनतेचं. 21% जनता म्हणते विमा कंपनी. फेसबुकवरती जी मतं आपल्याला प्राप्त झालेली आहेत, सरकार जबाबदार की विमा कंपनी? सरकार असं म्हणणं आहे 59% जनतेचं. 41% जनता म्हणते विमा कंपनी. एक्स वरती आलेल्या ज्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आहे, सरकारला जबाबदार ठरवता आहेत 73% मतं. 27% म्हणतात विमा कंपनी. तर युट्यूब वरती आलेली जी मतं आहेत त्याकडे आपण पुन्हा एकदा वळतोय. 20,000 मतं आपल्याला प्राप्त झालेली होती आणि या 20,000 मतांपैकी सरकारला जबाबदार धरलेलं आहे 85% जनतेनं. विमा कंपनीला जबाबदार धरती आहे 15% जनता. तर अधिवेशनाच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चा होणं यासारखी चांगली गोष्ट दुसरी कुठलीच नसेल. आज जवळपास सर्वच महत्त्वाच्या पक्षांनी तुटपुंजा पीक विम्याचा मुद्दा उचलला. हा मुद्दा दर जो आहे तो काही वर्षांनी ऐरणीवरती येत असतो आणि 2016 सालापासून पंतप्रधान पीक विमा योजना राबवली जाते. या योजनेतील त्रुटींमुळे शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यांनाच जास्त फायदा होतो आहे असा आरोप देखील केला जातोय. ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी तर पीक विमा घोटाळा राफेल घोटाळ्यापेक्षा मोठा आहे असा थेटपणे आरोप केलेला होता. या आधी राज्य आणि केंद्र सरकारनं हे सगळे आरोप खोडून काढलेले आहेत. कारण काहीही असो, खऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यासाठी विमा काढण्यापासून ते विमा मिळवण्यापर्यंतची प्रक्रिया सुकर होईल. नुकसान झालं तर त्याला वेळेमध्ये विमा मिळेल यासाठी योग्य ते बदल सरकार करेल अशी आशा करूयात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.